नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूजचा नगर रणधुमाळीसाठी आम्ही पोहोचलो आहे बाळापूर शहरात आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता नगर परिषदेमध्ये प्रचंड गर्दी तुम्हाला दिसते कारण आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा. खरं तर बाळापूर शहरात खतीब साहेबांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आहे, परंतु आता बापूंचं सुद्धा एक रणधुमाळी जी आहे ती सुरू झाली आहे. दोन गटामध्ये जास्त कोणाचं वर्चस्व सिद्ध होईल हे आपल्याला बघायचं आहे. अनेक सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न, मत आणि हक्क आपण जाणून घेणार आहोत नगर रणधुमाळी या कार्यक्रमांतर्गत. खास अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत. मैम ठीक है, हमने जो मेहनत की है कांग्रेस पार्टी से वो आज हमें लग रहा है कि हम कामयाब हुए इसके अंदर. भी वार्ड है 25 वार्ड, तो 25 वार्ड का हर मेंबर अपना ओहदा छोड़ना नहीं चाहता. 25 वार्ड का हर मेंबर बोलता है कि मेरे पास में डिग्री है हमेशा खड़े रहने की. एक का 5-5 बार 8-8 बार चुनकर लाना हो गया, लेकिन वो अपने पद को छोड़ने के लिए तैयार नहीं है. और जो पार्टियां हैं, दो पार्टियां जो यहाँ इलेक्शन लड़ते, तो ये पार्टियां का बोले तो ऐसा लेके चलो, किसी को पूछना नहीं, किसी को परखना नहीं, किसी की राय मशवरा लेना नहीं, क्या किसी को पूछना नहीं, अपने मनमाने काम करना, अपने ग्रुप का जो इंसान है उसको टिकट देना, उसकी फेवर में बात करना. पूरे कपड़े भरा के ऐसा जाते, आज तक के कुछ नहीं होया. जबकि ये 5-5 6-6 दफ़ा वहाँ से चुन के लाए, हमने खुद लाए, लेकिन हमारे को आज भी हमारे महल्ले से वहाँ से वार्ड नंबर 4 से टिकट नहीं मिला हमारे महल्ले से. इसी कारण हमने अपक्ष के अंदर इनको खड़े करे और इनके पीछे आए. हम जितना हमारे को समझो लोग अगर खड़े उतरते हैं उतना हम भी काम करके देंगे. खरं तर ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेलं शहर म्हणजे बाळापूर आहे. बालादेवीच्या नावाने प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक एक इतिहास आहे. परंतु खरोखर या बाळापूरमध्ये ज्या समस्या दिसतात त्या म्हणजे खूप भावनिक होतोय, कारण रस्त्याच्या समस्या, मुलांना ज्या प्रकारे शाळेत जायचं त्या सुविधा नाही आहेत. तर या सगळ्या सुविधांचं निराकरण येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार का? सबसे पहली बात ये मैडम, सबसे पहली बात तो है कि यहाँ पे कोई कॉलेज सही का नहीं है. 12th स्टैंडर्ड तक यहाँ पे सिर्फ स्कूल है. कॉलेज कोई एक कॉलेज बता दो जो बालापुर में कोई एक कॉलेज अच्छा है. यहाँ पे कई इतने सारे लड़के मैम बेरोजगार घूम रहे हैं जो पढ़े लिखे हैं. उनके लिए कॉलेज आया तो वो कॉलेज में नौकरी करेंगे, या फिर अगर हम आगे पढ़ना चाहते तो हमको जाना पड़ता बाहर मैम. कॉलेज में यहाँ पे मतलब बालापुर में कोई, यहाँ पे सिर्फ 12th स्टैंडर्ड है मैम. हाँ, बाकी ग्रेजुएशन कुछ नहीं. एक कॉलेज है मैम यहाँ पे, जो कि यहाँ पे टट्टा कॉलेज, वो भी कुछ वहाँ का तो हमको पता नहीं कि सही है या नहीं है, लेकिन यहाँ पे हमको कॉलेज चाहिए मैडम. सबसे पहले बड़ी समस्या ये है यहाँ पे. सगळ्यात मोठी समस्या आहे की बाळापूर सारख्या शहरामध्ये, ज्याला मी सांगितलं की ऐतिहासिक इतिहास आहे, तिथे फक्त 12वी पर्यंतच कॉलेज आहे. उच्च शिक्षण असेल, ग्रेजुएशन असेल, त्याच्यासाठी इथे काही सुविधा नहीं है. जम्मू से ढोना बालापुर के अंदर और कोई भी नहीं चलता, और खतीब साहब तो बिल्कुल ही नहीं चलते. उन्होंने कुछ करे ही नहीं. अब ऐसा है कि लोगों के घरों पे 10-10 रुपये मांगने जाओ और गड्ढे भरो रोटोगे. वैसा रोटो के गड्ढे भरे जा रहे नहीं उनसे. अब तुम भर के देते होंगे तो तुम भर के तो बोलना, नहीं तो हम सरकार बदल लेंगे. असते आगे मैदान में आधीचं जे वर्चस्व आहे त्याच्या संदर्भात तीव्र नाराजी आपल्याला जनमानसातून दिसते. रस्ते चांगले नाही. आमच्या गाजीपुरामध्ये रस्ते चांगले नाही. आम्हाला बुद्धविहार नाही. किती बी निवडून दिले तरी आज लोक कोण काहीच केलं नाही आमच्यासाठी. नाल्या नाही आहेत, बुद्धविहार नाही बनवलं, दारात पाणी जाते आमच्या. हे म्हणणं आहे आमचं. रोड नाही, नाल्या नाही, बुद्धविहार नाही. सगळं सुधारलं पण गाजीपूर अजून सुधारलं नाही. एवढे बी नेता निवडून दिले आम्ही, एवढे मेंबर निवडून दिले, आज लोक बी कोण काही केलं नाही आमच्यासाठी. कोणी सुविधा केली नाही आमच्या इथं. मुलींच्यासाठी शिक्षण आहे का इथे व्यवस्थित? आमच्या इथं काय शिक्षण नाही आहे. गाजीपुरात शिक्षण नाही आहे. बाळापुरात आहे. आमच्या एटापासून दूर आहे शाळा. लहान लहान लेकरं आहेत ना इथं. औरंगपुऱ्यावर आमचे लेकरं शिकायला येतात, छोटे छोटे पहिल्या वर्गापासून. सुविधा नाही ना, कशाची सुविधा नाही. आताच महिलांनी सांगितलेल्या अनेक समस्या तुम्ही बघितलेल्या आहे. आता माझ्यासोबत आजी आहे. आजींचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकून घेणार आहोत. तर हे एवढे मुलं पायी जाणार आहे, त्याला आता कोण लोटून गेलं नदीत, तर मग आम्ही घरी काय पाहणार? बरोबर. मग आमच्यासाठी काही सोय नाही. 2 महिने झाले दार बाहेरले लाईट नाही थांब्यावरले, मग आमचं कोणी पाहत नाहीत. एवढे छोटे छोटे मुलं. कितवीत आहे बेटा तू? पहिलीत. ही दयनीय अवस्था आपल्याला बाळापूरमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. आणखी आमच्या इथं जे जयपासून नगरपालिकेमध्ये हे झाले की नाही, निवडून दिले आम्ही, स्वतः नेते, पण आज लोक बी एक बी जण नाही आला तिथं पाहिले. बस गेले की गेले, झाले, निवडून दिले आम्ही झाले. आणि हे असे रस्ते बाळापूरमध्ये हे एवढा लेकरं शाळेत जातात. काय म्हटलं आजी? पाहत नाहीत मग कोणी आम्हाला. निवडून दिलं नंतर कोणीच नाही येत आमच्या इथं कोणी येतच नाहीये. पाच टाकत नाहीये निवडून दिल्यावर बी.
अपेक्षा लय ठेवतात की आम्ही हे करून देऊ ते करून देऊ, पण एक बी कोणी करत नाहीये. एक वेळा निवडणूक झाली इकडे आमच्या इकडे बघायला कोणी येतच नाहीये. अजिंक्य भारत न्यूजची टीम पोहोचली आहे तेल्हारा अकोट नंतर बाळापूर या तालुक्यामध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे दृश्य बघतायत आहे. इथे बाळापूरचा जो प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे तो आहे डाव्या बाजूला माझ्या, आणि उजव्या बाजूला नगर परिषदेची गर्दी तुम्हाला दिसते, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याचं गर्दी दिसते. सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की इकडनं नगर परिषदेपासून तहसील आहे आणि आपण हा लाईव्ह रस्ता दाखवू शकतो. तुम्ही रोडची दुर्दशा बघा. सत्तेत येणारी लोक जी याच मार्गाने मार्गक्रमण करतात त्यांचं या रस्त्यावर लक्ष जात नसेल का? सगळ्यात शोकांतिका मांडली जाते की तहसील आणि नगर परिषद यांना जोडणारा हा रस्ता आहे, परंतु रस्त्याची दुर्दशा कितीही प्रकारे झालेली आहे. खड्डे आहेत, कुठल्याच प्रकारचा हा रस्ता केलेला नाही. सोबतच दोन नद्यांचा संगम म्हणजे मन आणि म्हस अशी दोन नद्यांचा संगम असणारं हे बाळापूर शहर म्हटलं जातं. खरोखर शहर आहे की खेडा आहे हे मात्र आतमध्ये आल्यानंतर दिसतं. काय अवस्था आहे, क्या है वहाँ पे हालत ये है मैडम, किले के पूरे दीवाला गिरे पे आप जाके देखो. इस बरसात में भी एक दीवार गिरी सामने की, आपने मीडिया में देखे होंगे, मोबाइल पे भी आया था. उसकी हालत देखो आप, वो ऐतिहासिक है, उसको दुरुस्त होना चाहिए. बालापुर की छतरी देखो आप जाके, वो भी ऐतिहासिक, वहाँ पर भी जाकर देखो आप, कोई जाने विकास ही नहीं है उसका भी. तो मैं जो अब ये जो पुरानी चीज़ें अपने बने हुए हैं, अब ये मिट के तो अपन बना तो नहीं सकेंगे, कम से कम उसका ध्यान तो रखना होना अपने. मेरी यही सरकार से ये है कि उसको भाई किले की दुरुस्त कराओ. किले को चारों तरफ से किले की हालत देखो आप, क्या हालत हो गई किले की. और आज ऐसा रिधार पड़ा मैडम, कचरा हो गया, कांटे हो गए, कांटा हो गया, कोई तोड़ता नहीं. पहले बालापुर के अंदर उस किले को देखने के लिए बाहर से लोग आते थे. तो चलो भाई बालापुर में एक ऐतिहासिक किला है, देखेंगे. आज की ये हालत है कि उसको देखने के लिए कोई नहीं आ रहा. उसकी वजह है कि चारों तरफ से पूरा खस्ता हो गया, वो गिर गया. डर के अलावा आप ऊपर चढ़ नहीं सकते. ज़ईफ लोग अगर चढ़ जाएंगे किले में तो उनको सांस आता. हमारे ज़ईफ लोग जो किले में तहसील में काम करने के लिए जाते, जो बेचारे ज़ईफ है, तो मैडम वो रास्ते से चढ़ते चढ़ते 3 बार बैठते. 3 बार रास्ते से जब बैठते वो सारे पत्थर, चढ़ने के लिए रास्ता नहीं. और दूसरी बात ये रास्ता नहीं है. सांस आता लोगों को चढ़ने. आप जाके देखिए, नहीं तो कितनी हालत खराब है. आप अंदर जाके देखिए. ए डरो रे, आप कितनी भी जाके देख लो कितना खराब है. और हम बोल रहे होंगे तो गलत बोल रहे होंगे. हम जाने वाले. हाँ, जाने वाले हैं. तुम देख के आओ कि हमको कहाँ से चलने को जगह मिलती. एक ही जगह से मिलेंगी, दरगाह है बनी हुई वहाँ से, बाकी नहीं मिलेंगी. यहाँ पे एक मस्जिद भी है, मैंने सुना. हाँ, वहाँ मस्जिद भी है, उसके अंदर वो भी ईरान पड़ी हुई है. बंगले भी उनके जो बनाए थे वो भी ईरान पड़े हुए. पूरे ईरान पड़े हुए. देखो ना, काले पानी की सजा देते थे जो कुएं में, आप उसकी भी हालत देख लो आज क्या खस्ता है. उसके भी दीवाला गिर रहे जो पुराने बनाए हुए बादशाह के टाइम के. तो मैडम मेरा मानना है आप अंदर जाके देखो, ऊपर चढ़ने के लिए लोगों को बहुत तकलीफ है. फिर तुमको मालूम पड़ेगा कि ये कैसा है और ये क्या बोलते थे. चाचा को क्या चाहिए? अभी नगर पालिका का चुनाव है. अच्छा. तो बालापुर शहर में चाचा को क्या अपेक्षित है, क्योंकि आप 85 साल से बालापुर में रह रहे हो. हमको विकास मिल ही नहीं रहा ना मैडम. कैसा चाहिए विकास? क्या क्या विकास चाहे कुछ भी. मजदूरी टाइप है, हम मजदूर है, मजदूरी का कुछ भी नहीं मिल रहा हमारे को. रोजगार नहीं है, मजदूरी कुछ भी नहीं है, मजदूरी नहीं हो रही हमारी. खेती वाले कब तक करेंगे? 400-300 रुपए रोज मिलता है, उसमें क्या पड़े. और 3-3 नदियाँ का पूरे, कभी हम बह के चले गए तो क्या करेंगे. बालापुर के अंदर 3-3 नदियाँ. अकोले जिले में सबसे ज्यादा पानी बालापुर में 3-3 नदियाँ. बाकी कोई गरीबों के लिए फैक्ट्री नहीं काम कर. मैम जो मेन ट्रैफिक की समस्या है ना, वो सॉल्व हो नहीं रही. काफ़ी टाइम से समस्या है और उसी की वजह से अंदर बसेस नहीं आती है, जिससे अकोला, शेगांव, खामगांव यहाँ की बसेस हमें को सही से प्रोवाइड नहीं होती है. जाने के लिए बहुत इंतज़ार करना पड़ता है. मतलब किसी तरह की मतलब बस की सुविधा अच्छी हो रही है ना. ट्रैफिक की समस्या, ऑटो वालों का अलग आतंक चालू है और रास्ते भी बिल्कुल ख़राब हो चुके हैं. सबसे ज़्यादा अगर ज़रूरी है किसी चीज़ का भी विकास करना तो मेन वो ट्रैफिक, वहाँ का चौक का, और एक बसेस सारी की सारी अंदर से आनी चाहिए. ये हमारी ऐसी मांग है कि अगर इस बार जो भी चुनकर आता है उसको सबसे पहले वो काम करना चाहिए कि बसेस पूरी से पूरी अंदर से जाए. जितनी भी मतलब वो जो बाईपास से चली जाती है, जो बोलते हैं कि हम अंदर नहीं आना चाहेंगे क्योंकि यहाँ के रास्ते ख़राब है, यहाँ पे लोग रास्ते पे ट्रैफिक होता है, तो वो बसेस अंदर आनी चाहिए. ये मेन मुद्दा है यहाँ पर का भी. आपने मेन मुद्दा तो अभी बताया, लेकिन जैसे हमारी बहनें हैं, माताएं हैं, इनको सेफ्टी है बालापुर में? नहीं, ये थोड़ा सा ये बेहतर है. सेफ्टी के मामले में बालापुर काफ़ी अच्छा है, अल्हम्दुलिल्लाह. इसके लिए कोई दिक्कत नहीं है. सेफ्टी काफ़ी बेहतर है हमारे यहाँ पर. हमारे यहाँ पे बालापुर के अंदर सबसे बड़ी समस्या ये है, विकास से
विकास रहे एक साइड में, उससे पहले मुद्दा ये है कि रोजगार की जरूरत है, सबसे ज्यादा रोजगार की जरूरत है। हाँ, विकास तो रहा साइड में, विकास तो होते रहेगा, आज नहीं अगले 5 साल में होगा, अगले 5 साल में नहीं, अगले 10 साल में विकास होगा। सबसे समस्या है विकास इसकी, क्योंकि बालापुर के अंदर 3 नदियाँ है। यहाँ अगर चाहे तो यहाँ कुछ भी हो सकता, चाहे खरीदार कर सकते हैं चाहे आमदार कर सकते, इनके बाद में सत्ता है, ऊपर से फंड लाके यहाँ कर सकते, लेकिन सबसे ज्यादा यहाँ समस्या है रोजगार की। रोजगारची ही सगळ्यात प्रकार मॅडम गेल्या 10 वर्षापासून आमच्याकडे उमेदवार येतात आणि असं बोलून जातात की किंवा तुमच्या गाजीपुरामध्ये आम्ही शाळा तुम्हाला उघडून देऊ, तुम्हाला बालवाडी आम्ही करून देऊ, अंगणवाडी तुम्हाला करून देऊ, पण असं कोणी काही करत नाही। फक्त तेवढ्यापुरतं फक्त त्यांच्यापर्यंत फक्त त्यांना फक्त वोटिंग द्यायचं, सिर्फ फक्त वोटिंग द्यायचं त्यांना, नंतर मग त्यांना वोटिंग दिलं ते उभे कधी राहिले तर मग ते डबल ना घरी येत ना कुठंच नाही जात। ते फक्त काय करतात माहीत आहे का, ते फक्त त्याच्या घरी जातात, इकडून बाहेरून कुठून बी निधी कधी आली तर ते फक्त त्याचे जेब भरतात। काय करतात फक्त त्याचे जेब भरतात, बाकी गावामध्ये 1 रुपया ते खर्च काही। बालापुर का कुछ भी नहीं है और विकास यहाँ का अच्छा होना चाहिए। रोड तो ऐसे लगते हैं जैसे देहात भी तो अभी अच्छा है आज की कंडीशन में। यहाँ पर अब ना रोड है ना यहाँ पर अंदर की गलियाँ हैं मोहल्ले की, उसके बाद में फिर नगर अध्यक्ष बदल के होना चाहिए, और उसका वो जो अभी तक नगर अध्यक्ष रहा उसने काम अभी तक कुछ भी नहीं किया। क्या किया फिर? काम नहीं किया तो क्या किया? कुछ नहीं किया। यहाँ की पब्लिक तो ऐसे है क्या बस यहाँ की रोज लाना है रोज खाना है, यहाँ पब्लिक कुछ बोल ही नहीं पाती। प्राथमिक शाळा सांगतोय मी तुम्हाला, प्राथमिक शाळा नगरपालिकेच्या 15 शाळा आहेत। तुम्ही आज त्या शाळेची परिस्थिती पहा, शाळा पळायला लागलेल्या आहेत, पटसंख्या घसरलेली आहे, शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे, शिक्षणाचं खाजगीकरण। नहीं, भाजपा इसके पहले भी खड़ी हुई थी उनके पार्टी के सिंबल पर, इस मरतबा भी भाजपा उनके पार्टी के सिंबल पर खड़ी है, और मैं समझता हूँ उसका फ़ायदा नगर विकास को और वंचित को उसका फ़ायदा होगा। और जैसा सत्ता के हमारे दौर में विकास होता था, हम वैसा विकास करके लोगों को बताएंगे, और मैं समझता हूँ कि लोगों ने असेंबली के इलेक्शन में भी ये बता दिया कि जनता हमारे फेवर में है, वंचित के फेवर में है नाही, जेणेकरून हा इतिहास म्हणून ओळखला जाणारा एक बाळापूर क्षेत्र आहे। याच्यामध्ये बाळापूरचा किल्ला, छत्री, पण पुरातन काळातील इथं काही भरपूर जुन्या गोष्टी आहेत, परंतु इथं जर आपण विचार केला तर इथं कुठल्याच प्रकारचा विकास हा आजपर्यंत झालेला नाही आहे। इथं पारंपरिक आपल्या दृष्टिकोनाने जे काही आपले आजी माजी जे होते यांनी फक्त आपले घर कसे भरायचे याच गोष्टीला त्यांनी हे केलेलं आहे, आणि पिढी कसे काय चालवायचे या पिढ्यानपिढीतूनच राजकारण चालवत आहेत। याच्यामुळे नवीन लोकांना यांनी कधी संधी दिली नाही आणि देऊ दिली नाही, आणि विशेष म्हणजे 80% मुस्लिम संख्या असलेला हा बाळापूर शहर आहे। याच्यामध्ये यावेळेस मला तरी असं वाटते की कुठेतरी नवीन बदल होणार आहे, आणि नवीन उमेदवार आणि काही पक्षांनी नवीन उमेदवार या बाळापूर नगरीमध्ये नगर परिषदेमध्ये टाकलेले आहेत। 100% बाळापूरचा यावेळेस कायपालट झाल्याशिवाय राहणार नाही, आणि विकासाकडे हे ओढल्याशिवाय राहणार नाही। मला तरी असं वाटते की बाळापूरमध्ये आपण जे काही आता नवीन उमेदवार निवडून येतील यांनी एकच निश्चय करावा की बाळापूरमध्ये सगळ्यात पहिले तर जे काही आपल्या मूलभूत दैनंदिन जीवनातले काही गोष्टी आहेत याच्यात भर द्यावी, आणि जे काही वॉशरूम सारख्या गोष्टी असतील, कारण की बाळापूर शहरामध्ये कुठल्याच प्रकारचं नगर परिषदचं बाथरूमसुद्धा अवेलेबल नाही। जर आपण पाहिलं तर नगर परिषदचं एकसुद्धा बाथरूम इथं आजपर्यंत झालेलं सुद्धा नाही। तसेच इथं आपण जर आलो तर इथं कुठल्याच प्रकारची बसण्याची व्यवस्था नाही। गार्डनसुद्धा जे काही बांधलं होतं हे गार्डनसुद्धा आज रोजी बंद आहे। फक्त याच्यावरती जे काही मजूर आहेत हे मजूर फक्त पेमेंट घेतात, पण गार्डनला तालाच आहे। आणि विशेष म्हणजे इथं कुठल्याच प्रकारची नवीन जे काही आपल्याला म्हणजे संधी पाहिजे, काही ऑफिसेसच्या जसं काही सगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा तिथं अवेलेबल नाहीत। आणि मला तरी असं वाटते की आता इथं रोजगार सगळ्यात मेन इथं आहे की रोजगार जो आहे हा रोजगार नाही, MIDC सारख्या क्षेत्रामध्ये युवकांसाठी रोजगार आणला पाहिजे, जेणेकरून इथल्या जे युवा पिढी आहे हे संपूर्णपणे बेरोजगारीमध्ये अडकलेले आहेत। आणि बाळापूर क्षेत्र हे 3 नदींचं संगम आहे, भरपूर पाणी आहे,
आणि येणाऱ्या काळामध्ये जर 800 मेगावॅट जर पारसमध्ये आला तर 100% जंजाळ जे आहेत त्यांच्या बातम्या तुम्ही बघत असतात। सध्या एकंदर काय परिस्थिती वाटते तुम्हाला बाळापूरमध्ये? सध्या जर परिस्थिती अशी बघितली तर पूर्ण निवडणुकीची धनधुमाळी चालू आहे आणि याच्यामध्ये मतदार हा एकदम उत्साहात आहे। परंतु काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना, आम्ही बातम्या घेत असताना लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात की हे गाव आहे की शहर आहे हे समजत नाही। शाळेच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत आणि भरपूर काही अशा समस्या आहेत। असेल तर अजिंक्य भारत न्यूजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका।